ऑप्शन्स आहे ना, इन्सर्ट मधलं कोणतं लिंक कव्हर करायचं. आपण नेटवर बघतो ना, क्लिक केलं तर ती वेबसाईट ओपन होते, बस तीच कॉन्सेप्ट आहे. तर इथं मी लिंक कुणाला देईल, तर ह्या ठिकाणी लिंक देईल फाईलला, लिंक देईल फोल्डरला, लिंक देईल ऑनलाईन, म्हणजे मी माझ्या चॅनलला लिंक देऊ शकते, फेसबुकला लिंक देऊ शकते, हे ऑनलाईन झालं. तर फाईल, फोल्डर, चॅनल ह्या लिंक कशा द्यायच्या, तर कंट्रोल ए, डिलीट की प्रेस कर, डिलीट की. तर पहिलं फाईलला, इन्सर्टला क्लिक कर, लिंकला क्लिक कर. आता इथे आहे ना, हे बघ, doc1 ह्याचं ना वन ड्राईव्हवरची ही फाईल आहे. अजून एखादी चेक करते, हा पण सगळ्या वन ड्राईव्हवरच्याच आहे, वन ड्राईव्हवरच्याच आहे. रिसेंट फाईलला क्लिक करते, एखादी इथे सी युजर स्मिता डाउनलोड एक्सेल ते एक्सेलची फाईल असेल, आणि अजून एखादी DOCX, हां ठीक आहे, सिलेबस फॉर एन्क्वायरी डॉक्युमेंट फाईल आहे. त्याचं आहे ना काय काय बघायचं असतं. हा एफ काय, हा सांगता येईल, हा एफ काय, एफ एफ कोलन नाही, एफ कोलन हा ड्राईव्ह आहे. सिलेबस फॉर एन्क्वायरी हा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये डेटा अनालिस्ट सिलेबस फीज ही फाईल नेम आहे, आणि .docx त्याचं एक्सटेन्शन आहे. आणि DOCX सांगतं ती वर्डमध्ये बनवलेली फाईल आहे. XLS हे सांगतं ती एक्सेल मधली फाईल आहे, या पद्धतीने. तर आता ह्या ठिकाणी ह्याला ओके बटन क्लिक करते. आता तू ह्या ठिकाणी, तो म्हणतो कंट्रोल आणि क्लिक प्रेस करा. कंट्रोल ते हे बटन झालं, आणि इकडं माझं हे लेफ्ट बटन आहे, इकडं राईट बटन आहे. तर मी इथं जाते, पहिले कंट्रोल प्रेस केलं, लेफ्ट बटन प्रेस केलं, ओके. तर ह्या ठिकाणी ये मला सिलेक्शन नाही करता आलं, कंट्रोल आणि लेफ्ट बटन, हां येस बटन क्लिक केलं, ती फाईलचे कॉन्टेंट दाखवले. अल्टर टॅप करते पुन्हा. मला फोल्डरकडे जायचं असेल, सेम टेक्निक आहे, इथं क्लिक कर, जा लिंकला क्लिक कर, लिंकला फोल्डरला, वैष्णवीच्या फोल्डरला ओके बटन क्लिक कर. आता ते कुठे आहे, सी ड्राईव्हमध्ये, युजर फोल्डरमध्ये, स्मिता फोल्डरमध्ये, वन ड्राईव्हमध्ये, डॉक्युमेंटमध्ये वैष्णवी आहे. असं ह्याला ओपन कसं करायचं, कंट्रोल आणि क्लिक, वरती जसं होतं तसंच, येस. तर तो फोल्डर दाखवतो, त्या फोल्डरमध्ये फाईल आणि फोल्डर काही असेल तर दाखवेल.